तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी यांना आता ऑगस्टचा महिना हा त्यांना लवकरच मिळणार आहे. कारण या महिन्याच्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत शासनाने जी-आर हा निर्गमित केलेला आहे. तर या जी-आरमधून आपण हा निधी वितरण व त्याचबरोबर हा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत महिला लाभार्थ्यांना मिळणार आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण यामधून पाहणार आहोत. ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा या जी-आरचा विषय आहे. त्यानंतर तुम्ही या जी-आरची दिनांक पाहू शकता 9 सप्टेंबर 2025 अशा प्रकारे या जी-आरची दिनांक आहे. या दिनांकनंतर तुम्ही येथे शासन निर्णय पाहू शकता. या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात येथे मागणी क्रमांक व इतर त्यांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याचा क्रमांक येथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्य अनुदाने वेतनेत्तर या लेखाशीर्षाखाली एकूण रुपये 3,960 कोटी इतका नियत व्यय मंजूर करण्यात आलेला आहे. तर त्यावर 2 नंबरचा मुद्दा काय आहे तर वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक येथे देण्यात आलेला आहे. त्या रोजीच्या पत्रान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025चा या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी इथे लेखाशीर्ष व दिलेली किंमत म्हणजेच 344.30 कोटी इतका निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता. तर हा जो निधी आहे तो अनुसूचित ज्या जमातीमधील महिला लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा अदा करण्यासाठी या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. तर हा जो निधी आहे तो या प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत पोहोचवण्याची बाब आहे दक्षता घ्यायची आदेश दिलेले आहेत ते आता आपण इथे पाहूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हा जो लाभ आहे तो पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी अशा प्रकारचे निर्देश या शासन निर्णयाने देखील देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 विभागाने अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. हे जे आदेश आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि आता ज्यांना इतरही योजनेचा लाभ मिळतो त्या लाभार्थ्यासंबंधी माहिती आहे. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व विकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजेच त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय तर त्यांना या ज्या वरील योजना आहेत त्यांचा लाभ हा दुसऱ्यांदा घेता येणार नाही याची बाब देखील महिला व बालविकास विभागाने याची दक्षता घ्यावी अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हा जो निधी आहे तो अनुसूचित जाती या प्रवर्गातील ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी हा निधी वितरित करण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. मी पुन्हा हायलाईट करून दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकता 344.30 कोटी इतका निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख यांना सचिव व महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्च करण्यास व वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. आणि हा निधी जो असणार आहे तो असणार आहे तुम्ही इथे पाहू शकता तो जो निधी आहे तो निधी असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती या घटकासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये. तर ही होती माहिती या संदर्भातली निधी वितरित करण्याबाबतची. आणि हा जो निधी आहे म्हणजेच ही जी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आहे तो येणाऱ्या 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची देखील दक्षता हा विभाग घेत आहे अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. तर हा हप्ता जो आहे तो लवकरच आता तुम्हाला देखील जमा होणार आहे. ही आहे याविषयीची सविस्तर माहिती.